ज्या काही घटना गेल्या काही दिवसात घडल्यात त्यानुसार कायद्याचा धाक आहे की नाही हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। परभणी तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणात 40 जण पोलिसांच्या ताब्यात, विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल। दंगलखोरांना शोधण्याचं काम अजूनही सुरूच। नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उमप यांची माहिती। परभणीत परिस्थिती नियंत्रणात, माथे फिरूंनी संविधानाची विटंबना केल्यानंतर आंबेडकरी अनुयायांकडून जाळपोळ तर आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर। सर्वांनी कायदा सुव्यवस्था राखावी, प्रकाश आंबेडकरांचं आंदोलकांना आवाहन। संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, आंदोलनामागे कोणी सूत्रधार आहे का तपासावं, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। राज्यातील कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली, 20 दिवसानंतरही गृहखातं कुणाकडे हे ठरत नाही, संजय राऊतांचा महायुती सरकारवर निशाणा। परभणीतील प्रकार एका माथेफिरूने केलाय, त्या माथेफिरूची कल्पना परभणीकरांनाही आहे। संविधान आपल्यासाठी सर्वोच्च आहे, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करा, गिरीश महाजनांचं परभणीकरांना आवाहन। बीड जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी दहशतीचं वातावरण आहे, दहशत करणाऱ्या लोकांना प्रशासन आणि काही नेत्यांकडून संरक्षण दिलं जातंय। माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा निशाणा, तर संतोष देशमुखांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही, सोळंकेंचं आश्वासन। समाजसेवा करताना संतोष देशमुखांचा जीव गेला, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या। बीडमध्ये व्यापाऱ्यांसह सामान्य लोकही दहशतीत, वाल्मी कराड नावाचा माणूस सर्व घडवून आणतोय, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा आरोप। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या।